नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024 बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय उत्तमराव चव्हाण हे उमेदवारी करीत आहे। संजय उत्तमराव चव्हाण हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित असून ते अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात। यापूर्वी ते 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून नाशिक महानगरपालिकेत विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले। त्याचबरोबर ते नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापती, पूर्व प्रभाग सभापती, शिक्षण समिती सभापती तसेच स्थायी समिती सदस्य अशी जबाबदारी सांभाळली आहे। या सर्व पदांवर कार्य करताना त्यांनी प्रशासनात अनुभवासोबतच विकासाभिमुख निर्णय घेण्यावर भर दिलाय। प्रभाग क्रमांक 13च्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, शाळा, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने काम केलंय। स्थानिक नागरिकांची समस्या तातडीने सोडवण्यासाठी ते नेहमीच उपलब्ध राहिले असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। कोरोना महामारीच्या कठीण काळातही संजय उत्तमराव चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। रुग्णांना बेड उपलब्ध नसताना त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन झाकीर हुसेन हॉस्पिटल तसेच विविध खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून उपचार मिळवून देण्याचे कार्य केले। त्या काळातील त्यांचे कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजलंय आणि सर्वीकडेच प्रचाराला आता सुरुवात झाली आहे। प्रत्येक उमेदवार आपापला प्रचार आता आपापल्या प्रभागांमध्ये करत आहेत आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये। आपल्या सोबत याच प्रभागातील अधिकृत उमेदवार संजय आप्पा उत्तमराव चव्हाण आहेत। हे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून मशाल या चिन्हावर लढत आहेत। हे याआधीही 3 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत, तसेच स्थायी समिती सभापती होते, शिक्षण समिती सभापती होते, तसेच महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्य देखील होते। आणि जेव्हा ते 3 वेळा नगरसेवक होते तेव्हाच त्यांनी त्यांच्या प्रभागाचा विकास करण्यावर नेहमीच हातभार लावला आहे। कोणतेही सामाजिक कार्य राहू, फक्त त्यांनी राजकारणापुरते कधीच ते मर्यादित नव्हते। त्यांनी नेहमी सामाजिक कार्य करण्याचंच काम केलं आहे आणि हाच वारसा त्यांनी 3 पिढ्या जपलाय आणि आता 4थ्या वर्षी देखील ते म्हणजे 4थ्या पिढीत देखील ते नगरसेवक पदावर आहेत। आणि नक्कीच याच सामाजिक कार्याचा आढावा घेऊन नक्कीच उमेदवार त्यांना किंवा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नक्कीच जे जनता आहे किंवा जी सामाजिक जनता आहे ती नक्कीच सरांना महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही। तर आपण सरांकडनं जाणून घेऊया, आता ते 4थ्यांदा नगरसेवक पदावर राहणार आहेत किंवा ते निवडून येणार आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा पुढील उद्देश काय असणार आहे। आता नाशिक महानगरपालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीत मी प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत आहे। या प्रभागाचा विकास करण्यासाठी, विशेषतः या प्रभागाचा जे काही जुने गावठाण विकास डेव्हलपमेंट स्कीम असतील किंवा मुळात हा 80% बाजारपेठेचा भाग आहे। या भागामध्ये विविध व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून असेल किंवा जे काही आपले हातावर काम करणारे मजूर असतील, त्याचबरोबर आपल्या भागात हातगाड्या असतील किंवा यांच्याबाबत जे काही आपले याचे समस्या आहे त्या सोडवण्यासाठी मी यासाठी सातत्याने प्रयत्न करणार। आणि मी यापूर्वी ज्या वेळेस प्रभागात विकास कामं केली त्यात मधली ओळी येथे जी काही अभ्यासिका मी महाराष्ट्रात पहिले करण्याचा मला मान मिळाला, त्या अभ्यासिकेचे उद्घाटन माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी केलं होतं आणि त्यांनी त्या ह्याच्यात त्यांना खूप मोठा अभिमान वाटला का बाबा एवढी मोठी अभ्यासिका बनवली। त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून, कोणी कलेक्टर, कोणी MPC, UPC ह्या एक्झाममध्ये पास होऊन विविध शासकीय मोठ्या पदांवर आज कार्यरत आहे। मला या ठिकाणी विशेष आनंद होतोय का बुवा आपण या प्रभागात जे काही 13 नंबर प्रभाग हा सगळ्या जाती धर्माचा आणि असलेला हा प्रभाग आहे। कारण ह्या प्रभागाच्या दृष्टिकोनाने येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जो काही विकास निधी येईल त्याच्यात ह्या प्रभागाच्या जी काही नदी काठचा जो भाग आहे तिथं विविध विकास कामं करण्याच्या दृष्टीने मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। वेगवेगळ्या ज्या काही महापालिकेच्या वतीने जे काही कामं असतात, नागरिकांचे असतील
विकासाचे असतील, हे करण्याचा सातत्याने मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे की प्रभाग क्रमांक 13 हा अतिशय गोरगरीब जनतेचा प्रभाग आहे आणि या प्रभागात सर्वच धर्मीय आणि सर्व जातीचे लोक राहतात आणि त्या जातीच्या लोकांसाठी किंवा धर्माच्या लोकांसाठी नक्कीच सर हे अनेक वर्षांपासून कार्य करत आले आहेत आणि यापुढे देखील ते कार्य करणार आहेत. आणि हा झाला आनंदाचा क्षण. आणि दुःखाची गोष्ट सांगायची झाली तर गेल्या 5 वर्षांपूर्वीची महाभयंकर परिस्थिती आली होती. कोरोनासारखा जो काळ आला होता त्यावेळेस देखील सरांनी जे काही रुग्ण होते त्यांना बेड्स नव्हते भेटत, तर त्यांना झाकीर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं किंवा काही प्रायव्हेट हॉस्पिटल असतील तिथे देखील ॲडमिट केलं. तर सरांकडनं जाणून घेऊया की तेव्हा त्यांनी काय कार्य केले होते. आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या जेव्हा 2020ला कोविड हा महाभयंकर रोग आपल्या देशात आणि पूर्ण जगावर मोठं संकट आलं होतं आणि त्या काळामध्ये आम्हाला ह्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली होती. कारण तिथं अनेकांच्या त्या काळात अनेकांना बेड्स उपलब्ध होत नव्हते, अनेकांना औषधोपचार होत नव्हते. त्या दृष्टीने आम्ही विविध हॉस्पिटलला आपल्या भागातले पेशंट ॲडमिट करून त्यांची सेवा करण्याची संधी त्यावेळेस मला लाभली. आणि स्वतः माझी मुलगी डॉक्टर आहे, ती वेल एज्युकेटेड आहे आणि ती MBBS DGO आणि IVF स्पेशल आहे. त्यावेळेस ती स्वतः PPE किट घालून करोना काळात ती स्वतः बाहेर राहून काम करत होती. याचा विशेष मला अभिमान आहे का कोविड काळात आपण अनेकांना मदत केली. अनेकांना त्या कोविडच्या काळामध्ये महापालिकेच्या वतीने जे काही सेंटर उघडले होते त्या सेंटरला आपण विविध पेशंट पाठवून त्यांच्यावर उपचार करून त्यांना सेवा करण्याचा मला त्यावेळेस मी प्रयत्न केला आणि त्याच्यात चांगलं यश मिळालं. अनेकांना जीवदान मिळाले त्या काळात. त्याचासुद्धा मी सातत्याने या भागात चांगलं हॉस्पिटल यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना योद्धा होते ते कोरोना काळात आणि फक्त त्यांनीच नाही तर त्यांची जी मुलगी होती त्या देखील डॉक्टर आहेत आणि यांनी देखील म्हणजेच पूर्ण चव्हाण कुटुंबच हे सामान्य जनतेसाठी लढत राहिले त्या काळी आणि आता देखील लढत आहे आणि आधीपासूनच लढत आहे. जेव्हा सर 3 वेळा नगरसेवक होते तेव्हा देखील त्यांनी अनेक तरुण किंवा काही विद्यार्थी असतील त्यांना महानगरपालिकेत नोकऱ्यांवर देखील लावलं आहे. तर यापुढे जर तुम्ही नगरसेवक पदावर रुजू झाले तर तुम्हाला काय करायचे विद्यार्थ्यांसाठी? ह्या भागातील जे काही तरुण विद्यार्थी असतील किंवा तरुण बेरोजगार असतील त्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार. म्हणजे विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी आपण MPC UPSCची एक्झाम हॉल त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं संपादन करता येईल याच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालू करण्याचं माझा मानस आहे. नक्कीच सर, तुम्ही 3 पिढ्यांपासून हे तुमचं कार्य सतत जपत आलेले आहात आणि यापुढे हे तुम्ही जपालच आणि नक्कीच याच कार्याचा आढावा घेऊन सामाजिक जनता किंवा जी गोरगरीब जनता आहे, प्रभाग क्रमांक 13 मधील जी जनता आहे, जे नागरिक आहेत, नक्कीच ते तुम्हाला नाशिक महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली आहे त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.